टेक्सास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं बरं? मोठे रॅन्चेस, घोडे, गायी आणि एकदम मोकळं आयुष्य. पण आज आपण भेट देणार आहोत एका मराठी कुटुंबियाच्या हॉबी फार्मला. अमेरिकेमध्ये एवढी मोठी जागा घेऊन शेती करणं कसं असतं, खर्च किती येतो आणि खरंच हे अमेरिकन ड्रीमचा एक भाग आहे का? चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात टेक्सास मधील एका मराठी कुटुंबियाचा हॉबी फार्म. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आज आपण आलो आहोत सिल्वर ओक फार्म, जे ऑस्टिनच्या जवळ आहे आणि जे चालवतात आपलं मराठमोळ दाम्पत्य राजू भाऊ आणि प्रतिभाताई. नमस्कार राजू भाऊ. नमस्कार नमस्कार. वेलकम टू अमेरिकन भाऊ. राजू भाऊ, अमेरिकेमध्ये हॉबी फार्म चालवणं फायदा होतो का? तुम्हाला जर छंद असेल शेतीचा, पैशाची काही किंमतच नाही. सॅटिस्फॅक्शन जे आहे, तुम्हाला 2 पैसे मिळतील आणि 4 पैसे जातील सुद्धा. पण जो छंद आहे, त्याच्यात जी मजा आहे ती दुनियात कशातच नाही. अच्छा, म्हणजे खऱ्या अर्थाने हॉबी आहे ती. आता आपल्याला एक्झॅक्टली हे ऑस्टिनच्या जवळ आहे, पण हा एरिया ऑस्टिन मध्ये नाही येत, राईट? हे ऑस्टिनच्या डाऊनटाऊन पासून 15 मिनिटाच्या अंतरावर ड्रिपिंग स्प्रिंग नावाचं छोटंसं गाव आहे. राजू भाऊ, कुठल्या वर्षी फॉर्म सुरू झालाय? तर बऱ्याच वर्षाच्या शोधानंतर मी आणि माझी अदर हाफ प्रतिभा, आम्ही बऱ्याचशा जवळजवळ 20 एक प्रॉपर्टी बघितल्या. अच्छा. आणि ही प्रॉपर्टी आम्हाला आवडली. 2023 मध्ये ही प्रॉपर्टी आम्ही अक्वायर केली. तेव्हापासून आम्ही छोट्या छोट्या गोष्टी ॲड करतो आणि असे बरेचसे आमचे फ्युचर प्लॅन आहेत. चला तर राजू भाऊ, आज आम्हाला तुमचा फार्म दाखवा, हॉबी फार्म, आणि आम्हाला सांगा की अमेरिकेमध्ये विशेषतः टेक्सासमध्ये आपण आपल्या गोष्टी उगू शकतो का? त्याच्याबद्दल आम्हाला सगळं जाणून घ्यायला आवडेल. अवश्य. चला. तर किती मोठी जागा आहे राजू भाऊ? हा लॉट आहे तो 2 एकर आणि 2.25 एकरचा लॉट आहे. 2.25 एकर. नाईस. आणि एक 2,500 स्क्वेअर फूटचं घर आहे आणि 2 मोठे डेक आहेत आणि त्याला अटॅच गार्डन. माझ्याकडे 30 एक ओकचे ट्री आहेत, जवळजवळ 15 एक पर्सिमन ट्री आहेत, पीचेस, प्लम, पेअर्स. राजू भाऊ, अमेरिकेमध्ये एवढी मोठी जागा घेऊन असा हॉबी फार्म बनवणं, हा जो विचार आहे हा एकदम आधीपासून डोक्यामध्ये होता का? म्हणजे काय? मी आणि माझी बायको दोघे पण शेतकऱ्याची मुलगी आहोत. शेतकरी कुटुंब. शेतकरी कुटुंब. पुण्याजवळ शिवनेरी किल्ल्याजवळ माझ्या बायकोचं गाव आहे आणि त्याच्या जवळजवळ 15 किलोमीटरपासून माझं सुद्धा गाव आहे. महाराजांच्या एरियातले लोक आहेत तुम्ही? सो माझी बायको जुन्नर जवळच्या पारुंडे गावची आहे. अरे वा. ब्रह्मनाथाचं फेमस मंदिर आहे तिथे. आणि मी चाळकवाडी, आळेफाटा किंवा नारायणगावच्या मध्ये एक छोटंसं गाव आहे चाळकवाडी, तिथला मी आहे. आमचा पुणा नाशिक हायवे आमच्या शेतामधून जातो. अरे वा. त्यामुळे शेतीची म्हणजे लहानपणापासूनच केलेली आहे, त्यामुळे आवड आहे. आणि मी जवळजवळ आता 25 एक वर्ष US मध्ये आहेत. माझी सगळी मुलं इथं जन्मली आहेत. तेव्हा इथे आता कोविडच्या काळात भरपूर वेळ होता, कारण वर्क फ्रॉम होम असल्यामुळं बऱ्याच गोष्टी कराव्याशा वाटायच्या. म्हणजे शेती करावीशी वाटायची, कारण काही एकदम डिप्रेसिंग होतं सगळं. स्ट्रेस होता काहीतरी. मग आउटलेट काय, मग गार्डनिंग करणं. मी बऱ्याचशा गोष्टी लावल्या माझ्या राहत्या घराजवळ आणि ते छोटं वाटायला लागलं. आणि मग म्हटलं आता आपल्याला काहीतरी असं जास्त जागा घेऊन काहीतरी गार्डनिंग करायला पाहिजे. तर मी बऱ्याच अशा प्रॉपर्टीज शोधल्या. ही प्रॉपर्टी मला जास्त आवडली, कारण ही डाऊनटाऊन ड्रिपिंग स्प्रिंगमध्ये फक्त पासून 2 ते 3 मैलाच्या अंतरावर आहे. आणि हे बघा सगळं ग्रीनरी आणि ते आपण म्हणतो ना हिल कंट्री एकदम. सो माझे सगळे शेजारी एकरेज ओनर्स आहेत. त्यांच्याकडे घोडे, शेळ्या, रॅन्च स्टाईल इन जनरल. वा वा. आता याच्यावरनं मला एक प्रश्न आहे राजू भाऊ, जेव्हा आपण अशी जमीन घेतो किंवा अशी जागा घेतो, तेव्हा आपल्याला शेती करायला अलाउड असतं का त्या जागेवर? हो, म्हणजे आता तुम्ही जर एकरेज घेतलं असेल तर तुमच्या HOA जो असतो, म्हणजे एकरेज होमला जनरली होम ओनर्स असोसिएशन नसते आणि रिलॅक्स रूल असतात. म्हणजे तुम्ही प्राणी पाळू शकता, म्हणजे कोंबड्या, शेळ्या. आता ह्या प्रॉपर्टीमध्ये मोठी 2 जनावरं अलाउड आहे. म्हणजे 2 गाया किंवा 2 घोडे मी पाळू शकतो. हे सिटीमध्ये अलाउ नाही करत? शेतामध्ये करत नाहीत, कारण तिथे होम ओनर्स असोसिएशनचे प्रबंध असतात. पण तुम्ही जेव्हा एकरेज प्रॉपर्टीमध्ये जाता तेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता.
हे ऍडव्हान्टेज आहे म्हणजे. हे ॲडव्हान्टेज. त्याला काय म्हणतात, एकरेज प्रॉपर्टी, एकरेज प्रॉपर्टी. म्हणजे 1 एकर पेक्षा मोठी प्रॉपर्टी. ओके. तर मग म्हणजे तुम्हाला काय ते मंथली फीज वगैरे, कोणाला काही मेंटेनन्स वगैरे काही कोणाला द्यायची काय गरज द्यायचं म्हणजे तुमचं सिटीचं वगैरे काय जे कनेक्शन युटिलिटीज. हां, नेबर्समध्ये एक काय म्हणतात त्याला एक अंडरस्टँडिंग आहे की तुम्ही काहीतरी वेगळं काय करणार नाही एवढंच. प्रत्येकाच्या बाउंड्रीज तुम्ही पाळून राहिलं तर HOA असं काही नाही आहे. ओके. तर राजू भाऊ, मी लय उत्सुक झालोय. चला बघूयात की तुम्ही काय काय लावलंय. मग चलाच आता. चला. आहा. टेक्सास मध्ये असं सगळं हिरवं हिरवं बघून डोळ्याला किती भारी वाटतंय मित्रांनो. वाह, क्या बात आहे. राजू भाऊ, किती वेळ घालवता इथे? मी म्हणजे आत्ता तरी बऱ्याच जवळजवळ 2023 पासून मी TV बघत नाही. काय म्हणता? माझी जिम मेंबरशिप पण होती. मी जिम मेंबरशिप बंद करून मी फक्त इथं फुल टाईम शेतीमध्ये काम करतो. इन्स्टा, टिकटॉक आणि युट्यूब वगैरे नाही, जनरली नाही. बघा. नाही, ऍक्च्युली काय झालं माहिती का राजू भाऊ, मला असं फार वाटतं ना, आपण फार नेचर पासून लांब होत चाललोय आणि हे कुठेतरी गरजेचं आहे. हे गरजेचं आहे, बरोबर आहे. मला 3 मुलं आहेत आणि आता जवळजवळ बरीच मोठी आहेत ते. पण आपलं जे बॅकग्राऊंड आहे, शेतीचं बॅकग्राऊंड, राईट, ते बॅकग्राऊंड आपल्याला जो आत्मीयता आहे शेतीबद्दल, मातीबद्दल, तो आपल्या मुलांना कळावा. फूड कुठून येतं हे त्यांना कळावं, म्हणून मी बॅकयार्ड गार्डनिंग चालू केलं आणि हा त्याचा एक पुढचा भाग आहे. चला आता सांगा आम्हाला काय काय लावलं इथे. इथे जवळजवळ 5-6 प्रकारचे वाल आहेत. वाल? कडू वाल, श्रावणी घेवडा, त्याच्यानंतर गोडे वाल किंवा वाल पापडी ही पण आहे. आणि याच्यात गुलाबाची झाडं आहेत. पेगी मार्टिनचा वेल आहे, मोठा टोरवर लावलेला आहे. थंडीमध्ये पण मरत नाही. तर त्याची पाने गळतात आणि पुन्हा फुलं आणि पानं येतात. याच्यात गुलाबाची झाडं लावली आहेत, नॉकआउट रोजेस आहेत. हा प्रश्न विचारावा वाटतं राजू भाऊ. इवन अमेरिकेमध्ये जे इतर राज्यातली आपली लोक आहेत त्यांच्या डोक्यात असं म्हणजे टेक्सास म्हणजे वाळवंट, उष्णता, इथे उगतं का? ही जमीन जुन्या काळी ही फार्मलँडच होती. अच्छा. मोठं रँच होतं. इथं लोक शेती करत होते ह्या जागेवर. जर मी इथे रिनोव्हेशन करताना अवजारांचे भाग सुद्धा सापडलेत त्याला, म्हणजे असे नांगराचे भाग वगैरे असे सापडले. म्हणजे हा ही काळी माती आहे, ही बघा काळी माती आहे. आणि त्याच्यात मी कंपोस्ट टाकलंय. आणि इथे माझ्या जुन्या ओनरकडे घोडे होते, तर त्या घोड्यांची विष्ठा म्हणजे शेणखत म्हणा, मनूर, ते टाकलं होतं ह्याच्यात. त्यामुळे ही मातीची क्वालिटी एकदम चांगली झालेली आहे. वा. आणि टेक्सास हीट, टेक्सासचे उष्ण, सो त्याच्याबद्दल मी सांगेन आता. हा जो लॉट आहे हा जवळजवळ 80 बाय 40 फुटाचा लॉट आहे. आणि हे डायरेक्ट सनलाईट मिळतं त्याला. तर आपल्या भाज्या ज्या आहेत, इंडियन भाज्या, ज्याचं टेम्परेचर जर 70 डिग्री फॅरनहाईटच्या वरती गेलं तर त्याचं फ्रुटिंग होत नाही. फुलं येतात पण फळं मिळत नाही. 70 फॅरनहाईटच्या वर. सो इथे बरेचसे कढीपत्त्याची झाडं आहेत भरपूर. हे पीचचं झाड आहे. हे मार्चमध्ये हे फुलांनी एकदम लगडलं होतं, पण तिथे फ्रीज आल्यामुळं ती फुलं सगळी गेली. त्यामुळे ह्या वर्षी याला काही जास्त फ्लावर आले नाहीत. फक्त छोटंसं इथे काहीतरी दिसतंय आता, पण ते हेल्दी नाही. बरोबर. पण हे फिगला पण तेच झालं. त्याचे जी पालवी फुटते ती थंडीमुळे एकदा मरून पुन्हा हे दुसऱ्यांदा आलं. तर हे फिग पुन्हा दुसरा बहर होते. राजू भाऊ, थंडीसाठी काही वेगळ्या गोष्टी कराव्या लागतात का? सो मी काय केलेलं आहे, इथे ह्या ज्या गोष्टी आहे, झाडं वगैरे जी आहेत ती सगळी टेक्सास नेटिव्ह झाडं आहेत. त्याच्यामुळं थंडीमुळे त्याची पान झड होते आणि नंतर स्प्रिंगमध्ये पुन्हा त्याचे न्यू ग्रोथ चालू होते. बाकीचे काही कढीपत्ता किंवा ही असे जे इंडियन प्लांट्स आहेत त्यांना मी हेविली मल्चिंग करतो. मल्चिंग म्हणजे काय? म्हणजे आपला जे झाडाचा पाला वगैरे असतो त्याचा भुसा करतात. माझ्याकडे भरपूर सेडरची झाडं पण आहेत. अच्छा. त्या सेडरच्या झाडांचा पानांचा भुसा करून तो त्याच्या बेसवर टाकायचा, म्हणजे त्याची मुळं आहेत ती गरम राहतात थंडीमध्ये सुद्धा. मग ते झाड पूर्णपणे वरतून मरतं, पण पुढच्या समरमध्ये पुन्हा ती नवीन ग्रोथ येते आणि त्याच्यामुळे तुम्हाला ती नवीन झाडं दिसतात.
अच्छा, म्हणजे त्याला तुम्ही थोडक्यात थंडीपासून वाचवण्यासाठी ते मल्च करावं मल्च करावं लागतं. आता इथे हा द्राक्षाची झाडं आहेत, ही लावली आहेत मी, ती पिकली सुद्धा आहेत. हो हो. द्राक्ष खा खा खा. हे राजभाऊ, आमचा हा खानदेशचा पट्टा आहे ना, तिकडे जळगाव वगैरे तिकडे भरपूर द्राक्ष असतात, माहिती आहे ना तुम्हाला? हो हो, बिलकुल बिलकुल. जळगावची केळी फेमस आहे. केळी, केळी फेमस. यस. हे काय, हे पण द्राक्षच आहेत? हे पण द्राक्षात आहे, पण द्राक्ष आले तेवढे. आहा, कसलं भारी बघा मित्रांनो द्राक्ष, एक नंबर. हे ॲपलचं झाड आहे, म्हणजे सफरचंदाचं झाड आहे. याला बरीचशी फळं आलेली, लगडलेलं ते, पण ते आता पक्षी पण आपल्या वाट्याला आहेत ना, मग ते त्यांनी खाऊन टाकलेले आहेत सगळं. मग इथं ते आपण काय स्केअर क्रो म्हणतात तसं काही लावायला नाही का? ते एक नेट मिळते, ते नेट लावायला लागतं. म्हणजे पूर्ण झाडालाच का? पण आमचा एक प्रिन्सिपल आहे, तुम्ही जर फळं किंवा काय करत असाल तर आपला त्या पक्ष्यांना किंवा प्राण्यांना त्यांचा शेअर द्यायचा, जे काय उरेल ते आपण खातो पहिला अधिकार त्यांना. क्या बात आहे, खरा शेतकरी माणूस आहे. नेचर प्रेमी. ग्रेप्स हे लावायला सुरुवात केली, कारण हा जो पट्टा आहे ड्रिपिंग स्प्रिंग, जॉन्सन सिटी, ह्या वेगळ्या पद्धतीने दे आर फेमस फॉर वायनरीज. हो. तर ते भरपूर वायनरी आहेत, लोक दूरवरनं वायनरींना व्हिजिट करायला येतात, आणि इथे द्राक्ष चांगल्या प्रकारे आहेत. इथला एरिया द्राक्षांसाठी सुटेबल आहे. द्राक्षांसाठी पीच आणि द्राक्ष, जॉन्सन सिटीचे पीच फेमस आहेत. अच्छा. हो. राजूभाऊ, नाशिकच्या जवळ सुला वाईन फेमस आहे, तशी आपण ऑस्टिनच्या जवळ चालक वाईन चालू करून टाकूयात. मला हे लय भारी वाटलं. हे काय केलंय? हे इंडियन भाज्या आहेत सगळ्या, म्हणजे डांगर भोपळा, दुधी, काकडी, ह्या सगळ्या गोष्टी लावलेल्या आहेत. आणि हे सगळं ऑर्गॅनिक आहे का राजू? हे सगळं ऑर्गॅनिक आहे. याच्यात मी कुठेच काही केमिकल काही नाही, हर्बिसाइड, फंगिसाइड काहीच वापरत नाही. मी फक्त त्यांना हेल्दी ठेवण्यासाठी नीम ऑइल वापरतो पाण्यात मिसळून, त्याच्यामुळं ती कीड जी येते ती येत नाही. हो, हे बघ, हे तर मी बघितलंच नव्हतं. पण मला सांग राजूभाऊ, खरं ऑर्गॅनिक मध्ये एवढा फरक असतो का? हो, भरपूर फरक, म्हणजे जमीन आसमानाचा फरक. हे बघा, तुम्ही खाऊन बघा, त्यात काय हे नाही आहे, इट्स ऑल ऑर्गॅनिक. एकदम स्वीट, ज्युसी, व्हेरी नाईस. मग तुम्ही स्वतःच्या किचन साठीच ठेवता का काय? सर, ही जी मला गेल्या वर्षी माझ्याकडे, ह्या वर्षी जरा गार्डनिंग लेट झालं, मला ही फळं जास्त दिसत नाही आहेत, परंतु सीझनच लेट झाला या थंडीमुळे, त्या मार्चच्या. पण गेल्या वर्षी मी 500 पाऊंड डोसा गाया आणि जवळजवळ 50 ते 60 दुधी भोपळे आले होते. तर ते मी फ्रेंड्स, फॅमिलीज, मित्रपरिवार सगळ्यांना वाटतो, आणि त्याच्यात जे सॅटिस्फॅक्शन आहे, आणि आम्ही पण खातो. वा, एक नंबर. हे काय? हे सिंड्रेला पंपकिन आहे आपल्याकडे. सिंड्रेला पंपकिन, डांगर भोपळा जो म्हणतो त्याच्यातला एक प्रकार. तो जो मोठा होता तो जवळजवळ 20-25 पाऊंडाचा होणार तो. इथे एक लागलाय, आणि हा एक लागलाय. इथे दोडका पण आहे, दोडक्याची काही वेल आहेत, आणि तुमच्या भाज्यांना भरपूर फुलं तर येतात, पण ते फुलांचं रूपांतर तुम्हाला फळात करायचं असेल तर त्याची पॉलिनेशन होण्याची गरज आहे. त्यासाठी मधमाशा, कीटक आले पाहिजेत तुमच्या गार्डनमध्ये. ते असं म्हणतात की सध्या फार मोठा क्रायसिस चालू आहे, की मधमाशा गायब होतात. त्यामुळेच लोक पेस्टिसाइड वापरतात, त्याच्यामुळं ते मधमाशा मरतात आणि त्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे मी माझ्या मुलाला बी किपिंगच्या क्लासमध्ये घातलंय. तो शिकतोय आता. काय म्हणता? हो, की कशा फार्ममध्ये बी ठेवायच्या, त्यांची काळजी कशी घ्यायची. 2 वर्षाची त्याला स्कॉलरशिप मिळाली. राजूभाऊ, तुमच्या मुलाचं वय काय? मुलगा आता 9वीतून 10वीत गेलेला आहे, म्हणजे जवळजवळ 15 वर्षाचा होईल आता. किती चांगला उपक्रम आहे. म्हणजे ते एवढ्या तरुण मुलांना घेऊन ते एकदम चांगलं स्किल्स शिकवतात. ती एक गोष्ट आहे की US मध्ये सोशल अवेअरनेस ही फार आहे, आणि हे कोणी पैसे देत नाही. माझ्यासारख्याने किंवा तुमच्यासारख्याने डोनेशन दिलं, त्याच पैशातून ती संस्था चालते, नॉन प्रॉफिट. आणि ते पण असे इन्शुअर करतात की फ्युचर जनरेशनला पण त्यांचे स्किल आहेत ते ट्रान्सफर झाले पाहिजे. बरोबर. जे एका प्रकारे तुम्ही पण आपल्या ह्या फार्मद्वारे करायचा प्रयत्न करताय. तुम्ही जे लहानपणापासून जे शेती जे काही करत आले, बघत आले, तेच कुठेतरी तुम्हाला आता इथं तुमच्या मुलांना ते ऍटलिस्ट त्यांनी बघावं किंवा उपभोग घ्यावा, हा तुमचा प्रयत्न आहे. वा. तिकडच्या बाजूला काय राजूभाऊ? इकडे आता आम्ही मगाशी तुम्हाला मी सांगितलं
की ही डायरेक्ट सनलाईट येतो किंवा हा. टेक्सासचं टेम्परेचर जवळजवळ 80 ते 90 डिग्रीमध्ये जातं बरोबर आहे. फॅरनहाईटमध्ये. बरोबर. मग तुमच्याकडे फुलं येऊन पण त्याचं फळामध्ये रूपांतर होत नाही, कारण ती फळदार न व्हायला किंवा ती सगळी झाडं स्ट्रेसमध्ये जातात आणि त्याच्यामुळे त्यांची फुलगळती चालू होते, त्याचं फळात रूपांतर होत नाही. मग त्याच्यासाठी हा एक प्रयोग केला मी ह्या वर्षी. हो, इकडे जरा काय म्हणतात, जरा शेडेड हा, दिसतंय. हा, तर 60 ते 75 मध्ये जर तुमचं टेम्परेचर असेल बेस्ट. तर तुमचे फळभर चांगलं होते. हा हा. तर हा माझ्याकडे जरा गार एरिया वाटतोय. जरा गार एरिया आहे. हा. माझ्याकडे जवळजवळ 30 ओकची झाडं आहेत, टेक्सास ओक्स, आणि जवळजवळ 15 एक पर्सिमनची झाडं आहेत आणि हॅकबेरीची अशी मोठमोठी झाडं आहेत. तर त्याच्यात जवळजवळ ही सगळी नेटिव्ह झाड आहेत. ही सगळी Texas. नेटिव्ह झाडं आहेत. आणि ही फार जुनी झाडं दिसतात. हो, भरपूर. आता हे झाड जवळजवळ ते 30 एक वर्षाचं झाड आहे. एवढी ग्रीनरी एकदम भारी वाटतं राजू भाऊ इथं. हो, बिलकुल बिलकुल. टेक्सासमध्ये असा एक शासनाचा रूल आहे की कुठलंही नेटिव्ह झाड आहे तुम्हाला तोडताना शासनाची परवानगी घ्यावी लागते. काय म्हणता? हो, ओक, स्पेशली ओक ट्रीज आर प्रोटेक्टेड. हो, म्हणून त्यांना ते एकदम कापू देत नाही ते. कापू देत नाहीत, बिलकुल. म्हणजे गव्हर्नमेंट सुद्धा तेवढा सिरियसली या गोष्टींकडे लक्ष देतं. बिलकुल बिलकुल. म्हणजे आपल्याकडे जे सोशल अवेअरनेस आहे हा. पर्यावरणाबद्दल या अमेरिकेमध्ये जास्त आहे, स्पेशली टेक्सासमध्ये. बरोबर. आता हे काय सगळं? हा एक रो होता, एक जागा होती हम्म. जिथे पावसाळ्याचं पाणी येतं. म्हणजे घराच्या माझ्या छतावरचं पाणी हा. खाली येऊन पाऊस पडला की ते असं या भागात येतं, असं सगळं इकडे जमा होतं. इकडे येतं. हा. हे आणि पुन्हा तिकडनं पण मी तो पाईप काढलाय. गटर्स काढून ते पाईप इकडे आणून सोडलाय. हा. म्हणजे मी हे रेन वॉटर हार्वेस्टिंग सगळं इकडे याच्यात आणून सोडलंय. हो 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 हो. मग हा एरिया थोडा खाली वाटतो. खाल्याचा खोलगट आहे थोडासा, बरोबर बरोबर. पण माती बघितली तर एकदम काळी माती आहे. हो, एक्झॅक्टली. यस. तर मी ते स्टिअर घेऊन ते सपाट केलं आणि त्याच्यानंतर कल्टिवेटर घेऊन त्याला त्यातले तण वगैरे काढून असे वाफे तयार केलेले आहेत. वा. राजू भाऊ, रोजंदारीवर माणूस वगैरे ठेवलाय का एवढं सगळं काम? सो रोजंदारीवर मला जर काही मोठं काम असेल तर मी माणसांना घेतो. अच्छा. मिळतात पण फार महाग आहेत. बरोबर. इथे जवळजवळ तुम्हाला जर अनस्किल्ड लेबर घ्यायचं असेल जवळजवळ $250 दिवसाचे द्यावं लागतात. $250 एका दिवसाचा? हो, अनस्किल्ड. अनस्किल्ड आहे ते पण. अनस्किल्ड. म्हणजे नुसतं काय उचलून हे कर ते आता कर. मी माझ्याकडे एक तुम्हाला दाखवलं ना, आता मी 20 एक झाडं लावलेली आहेत, त्याचे खड्डे खोदायचे होते मला. हा. तर मी 2 दिवस 2 माणसं लावली होती ती खड्डे खोदायला. तर त्यांनी जवळजवळ मी $250 पर डे एका माणसाचा रेट आहे. म्हणजे लेबरचा खर्च चांगलाच आहे इथे. हो. पण मीच स्किल लेबर असल्यामुळं मी स्वतःच करतोय. पण आता राजू भाऊ, मला इथे हे सांगायला आवडेल की आता तुम्हाला तुमचं क्लासिकल बॅकग्राऊंड आहे हं. शेतीमध्ये किंवा लहानपणापासून तुम्ही बघत आले, त्याच्यामुळे तुम्हाला ते इझी वाटतं. ज्याने कोणी केलीच नाहीये काही, त्यांच्यासाठी खरं सोपं आहे का? बिलकुल सोपं आहे. ॲक्च्युली जे आपण बऱ्याच आता तुम्ही सपोज तुम्ही जॉब करता किंवा मी जॉब करतो, राईट. आपण जेव्हा काय 8 तास ऑफिसमध्ये काम करून घरी येत असाल, थोडं रिलॅक्स झाल्यानंतर तुम्ही काय करता? एक टी व्ही बघता किंवा तुम्ही स्पोर्ट्स खेळता किंवा स्पोर्ट्स बघता किंवा जिमला जाता, राईट. ही जिम मी असा दृष्टिकोन ठेवला की शेती म्हणजे बागकाम करणं म्हणजे ही एक जिम आहे. तुम्ही येऊन गवत काढा किंवा पाणी द्या किंवा खड्डे खोदा, काही काय असेल ते, इट्स लाईक अ एक्सरसाइज. आणि मला तर मेडिटेशन सारखं पण वाटतंय ते. बिलकुल. तुम्ही हात लावून बघा मातीला, एकदम तुम्हाला टेन्शन बिन्शन सगळं गायब होतं. वा, क्या बात आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं राजू भाऊ की एक्सपिरियन्स माणूस नसेल तरी जर आलं तर शिकवू शकतो आणि करू शकतो. शेती अशी गोष्ट आहे की कोणी शिकू शकतो, फक्त त्याच्यात तुमची इच्छा पाहिजे. बरोबर. ह्या हॉबीची सगळ्यात भारी गोष्ट काय वाटते माहिती का राजू भाऊ मला? एक तर म्हणजे तुम्ही बाहेर कुठं जायचं नाही, तुमच्याच घरी तुम्ही ही हॉबी जोपासून चांगलं हेल्दी लाईफस्टाईल तर आणू शकता, प्लस हेल्दी खाऊ पण शकता. बिलकुल. ऑर्गॅनिक. यस. ओके. आता मला सांगा की तुमच्या गार्डन मधून तुम्ही काय काय घराच्या किचन मध्ये वापरतात? आता या बऱ्याच गोष्टी आहेत माझ्याकडे. ही एक इथं गार्डन आहे, माझ्या दुसऱ्या घराकडे पण एक गार्डन आहे. तर मी ही वालपापडी लावलेली आहे. एक मोठी रांग आहे आणि मध्ये मध्ये असे झेंडू लावलेत. तर हे झेंडू लावल्यामुळे
तर सगळं जे कीटक किंवा पेस्ट जे असते हम्म. ती झेंडूकडे अट्रॅक्ट होते आणि ती भाज्यांना लागत नाही. तरी अच्छा तरी पण मी त्यांना हेल्दी ठेवण्यासाठी 15 दिवसातून एकदा हे बघा बघा मित्रांनो, आणि बाकीची सूर्यफुलं लावलेत पॉलिनेशनसाठी, हे सूर्यफुलं आजूबाजूला लावली आहेत एकदम. आजूबाजूला लावलेत, त्यामुळं जे पॉलिनेशनचे कीटक आहेत ते यावेत म्हणून. आता ही भेंडी आहे, हा इंडिजिनस भेंडीचा प्रकार आहे. भेंडी हा, गावरान. गावरान भेंडी. ही मी महाराष्ट्रामध्ये एक आजीबाई आहेत, त्यांना हा. पद्मश्री मिळाली, नाव विसरलो मी, पण त्यांनी ते इंडिजिनस सीड आहेत ते जतन करून ते डिस्ट्रीब्यूट करतात. त्यातले ही भेंडी आहे. महाराष्ट्रातली गावरान भेंडी Yeah. टेक्सास मध्ये. वा, हे काय आहे? आणि हे स्पाइन गॉड किंवा त्याला कर्टोला म्हणतात. कर्टोला. कर्टोला. आणि हे चेरी टमॅटोज आहेत, अच्छा, ते छोटेवाले. छोटेवाले, त्याला आले असतील. हे इथं एक दिसतंय मला अगदी बारीक. नाही, इकडे आहे, या साईडला. हे बघ इथं हा, हे बघ. थोडस सीझन लेट झालं म्हणून बरोबर. तर ही गवार आहे. अच्छा, गवार. देशी गवार, गावरान. गावरान गवार. त्याच्यानंतर मी गुलछडी किंवा निशिगंध किंवा गुलछडी म्हणतात. तर झेंडू पण आता फुलावर यायला तयार आहे. अंबाडी. लाल आंबाडी आहे ही. हो, गुंगुरा. ही माझ्या बायकोने लावली, तिला ग्रीन थंब आहे. अच्छा. ते हे शेवग्याची झाड आहेत. शेवग्याची झाडं. मोरिंगा. मोरिंगा. हे पण फार एक मिरॅकल प्लांट मानलं जातं याला. हो, त्याला म्हणजे मल्टाविटॅमिन हे जर म्हणतात, आठवड्यात जर एकदा तुम्ही भाजी किंवा सूप खाल्लं तर तुम्हाला मल्टाविटॅमिन घेण्याची काही गरज नाही. हम्म. हे काय आहेत राजू? हे तिथे 2 प्रकारचे सूर्यफूल लावलेत. हा. हे टेक्सास नेटिव्ह वाईल्ड टेक्सास नेटिव्ह सनफ्लॉवर आहेत, हा, आणि हे मामत सनफ्लॉवर आहेत. मामाच म्हणजे असे मोठे त्याला येतात, फुलं. मोठं फुलं येतात अशी. हम्म. जे आपण बघतो इंडियात वगैरे लावतात लोकं. हम्म, हे right. हा. तर ती लावलेली आहेत. आणि हे इकडे काय? हे अरे केवढे फ्रुट्स आहेत हे. हे याला टेक्सास पर्सिमन म्हणतात. हा टेक्सास नेटिव्ह ट्री आहे. पर्सिमन म्हणजे कशासारखं आहे? हे जवळजवळ आपलं ब्लूबेरी आहे ना, हम्म. ब्लूबेरी किंवा करवंद आपण म्हणतो इंडियात. करवंद. बरोबर. करवंद तशातला एक प्रकार आहे. तर हे फळं स्पेशली राखून किंवा कोल्हे किंवा बर्ड्स, छोटे प्राणी. नेटिव्ह बर्ड, हा. त्यांना फार हे आवडतात. हा. हे आता हा याचा वेल आहे, तोंडल्याचा वेल आहे. तोंडली. अच्छा. तोंडले लेट झाल्यामुळे हे जास्त वाढलेलं नाही, पण हे बघा इथे छोटे छोटे तोंडले आलेत त्याला. हो, येस. हे काय? थोडी थोडी यायला सुरुवात झाली आता. इथे थोडा लसूण आणि कांदा ह्या पॅच मध्ये मी लावतो. लसूण पण चांगला आला यावर्षी. हे बघा असा लसूण, एलिफंट गार्लिक जे म्हणतात, असं बरंच आहे. मला अजून खोदून ते काढायचं आहे. कांदे आम्ही हार्वेस्ट केलेत आता इथले, त्यामुळे ते काही दिसत नाहीत आता. कांदा पांढरा का लाल? तीन प्रकारचे लागतात, पांढरा, पिवळा आणि लाल. तिन्ही प्रकारचे लागतात कांदे. वा. आम्हाला जेवढे लागतात तेवढेच लावतो. आता हे रताळू आहेत. अच्छा, हे का? पांढरे आणि लाल रताळू लावलेले आहेत. रताळ उपवासासाठी. उपवासासाठी. आता ह्या मोकळ्या एरियात हे कुठलं, हे कशाची झाड आहेत ही सगळी? ही झाडं फळझाडं आहेत. सगळी ही झाडं जेवढी मी लावली आहेत सगळी टेक्सास नेटिव्ह आहेत. म्हणजे तर हा युरेका पर्सिमन आहे. आणि हे बघा याला पहिलंच वर्ष आहे त्याला पर्सिमन यायला लागलं. ते जवळजवळ 5 पर्सिमन आले. ओ, हे काय इथं पण आहे? इथं आहे. हाचिया पर्सिमन आहे आणि तो फुयो. राजू भाऊ, झाडावर लागलेलं असं फळ बघितलं ना, एक वेगळाच मनाला आनंद मिळतो. बिलकुल, ते मेहनतीचं फळ आहे. ते असं सहजासहजी लागत नाही, पण जो आनंद आहे तो खायचा किंवा पीक करायचा, तो म्हणजे जगात कुठेच मिळणार नाही. जगात भारी. पण तुम्ही म्हटलं ती पण महत्वाची गोष्ट, परिश्रम असता याच्या मागे. बिलकुल. आता हे तुम्ही म्हटलं दुसऱ्या वर्षाचं आहे, राईट? दुसऱ्या वर्षाचं. इथे हे पण लावलेलं आहे. हे 2 झाडं लावलेत मी. मिथल प्लम म्हणून आहे, ते प्लम येतात त्याला. प्लमच. पण तुम्ही एक पूर्ण एरियाला कुंपण लावून घेतलंय वाटतं, त्याच्यामुळे म्हणजे बाहेरून एखादं जनावर काही आत नाही येऊ शकत.
तर इथे हा जो एरिया आहे ना, इथे भरपूर हरणं आहेत. हरणं. ओके. हरणं ते जवळजवळ 5-6 फूटचं कुंपण असेल तरी जंप मारतात. ते येऊन खातात. म्हणजे आता ही फळं बिळं लावणं ते बरोबर गवत न खाता फक्त तुमची झाडच खातात. पण तुमचं भरपूर उंच दिसतंय हे याच्यावरती. जवळजवळ 6 फूट आहे. हे 2 झाडं आहेत. हे बघा इथे एक पेर पण लागलेलं आहे इथे. आ इथे पण पीचेस बऱ्याच प्रकारची पीचेसची झाडं पण आहे. लहान झाडं आहेत. मी बरेच त्याला फळं येतात, पण ते लहान असल्यामुळं जी ते सपोर्ट करू शकतात तेवढंच ठेवतात, बाकीचे शेड होतात. त्यामुळे आता हे 1-2च लागले त्याला. टेक्सास मध्ये उगायचा काही सीझन आहे का, की ह्या सीझन मध्येच बेस्ट राहील जर तुम्ही लावलं तर? पण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या व्हरायटीज आहेत, म्हणजे वेदरनुसार तुम्ही जर पीक जर रिसायकल केलं तर बऱ्याच गोष्टी येऊ शकतात. म्हणजे जर स्प्रिंग हा मुख्यतः ग्रोईंग सीझन आहे. तिथे लावलं तर पाऊस पण पडतो, त्यामुळे तुम्हाला वॉटरिंग करावं लागत नाही. आणि बाकीच्या ज्या सगळ्यात मोठं फर्टिलायझर कुठलं आहे, रेन वॉटर. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तुमच्या भाज्या जोरात येतात. त्यामुळे स्प्रिंग हा चांगला सीझन आहे, पण तुम्ही इयर अराउंड करू शकता. म्हणजे वेदर इयर अराउंड शेतीसाठी म्हणजे काही ना काही चालू ठेवू काय शकतो. शकतात. म्हणजे आता आपल्याकडे जशी राजूभाऊ फळबाग म्हणतो ना आपण, तसंच वाटतंय मला एक हो, ऑर्चर्ड बिलकुल सारखं. हा, हे फळबागच आहे, ऑर्चर्डच. कारण सगळे हे फळाचीच झाड आहेत सगळी. बिलकुल बिलकुल. अरे हे लय भारी आहे राव, लदलदलं आहे एकदम. राहुल भाऊ, तुम्हाला आंबा पाहायचा होता ना? आंबा. हो, हापूस. लगडलेले आंबे पाहिजेत का तुम्हाला? हो. आमच्याकडे एक अल्टरनेटिव्ह आहे बघा. हा बघा, हे पेरचं झाड आहे. हा, आणि हा. आपल्याकडे जसे आंबे लगडतात ना, तसं बघा हे झाड कसं लगडलं इथे वा, बघा. वा, वा, वा. वाह राजूभाऊ, तुमचा हा हॉबी फार्म नुसता हॉबी फार्म नाही, मला तर एक प्रॉपर फार्म वाटतंय. तुमची सगळी फॅमिली इथं उपस्थित आहे. मला ह्या पुढच्या जनरेशन कडून ऐकून घ्यायला आवडेल की त्यांना हा प्रोजेक्ट कसा वाटतो. ऐश्वर्या, व्हॉट डू यू थिंक अबाउट डॅड्स फार्मिंग प्रोजेक्ट? Well, you can tell, I mean, obviously, he put in a lot of effort into it. Just from when we first got the property to where it is now, you can see how he's like put the care, the time into it and developed it. He just puts a lot of time and effort into it. And it makes me want to try to take care of my plants better at my own house. I'm not as good as him, but hopefully I can be better. So somewhere would you say that dad has inspired you to, start having your own baby plants at your own place too? I'd say a little bit. Nice, nice. How about you guys? I mean, I'd say I'm the opposite of a green thumb, but I spend a lot of time with my dad at this farm, and I've definitely learned a lot about what it means to take care of plants, how to maintain like farmland, and like I also like to see how much effort he puts into making sure that this is a beautiful farm for everyone. Yep. आणि कुठलाही प्रोजेक्ट लाईफ पार्टनर शिवाय तर त्यांच्या सहभागाशिवाय त्यांच्या सपोर्ट शिवाय शक्यच नाही. प्रतिभाताई, तुमचं मनोगत 2 शब्द. मी तेच म्हणेल की राजीवची हे परिश्रम खूप आहे त्यात. ते main वाटतं एवढं सोपं नाहीये ते नाही, दिसतं. अजिबात नाही. मला बिलकुल जमत नाही यातलं काही, जरी मी शेतकऱ्याची मुलगी असली तरी. पण राजीवला असं बघून ना, असं थोडं थोडं काहीतरी गार्डनिंग करून तो असं आणतो, भोपळे, काकडी किंवा वालपापडी वगैरे काही येईल ह्या गार्डनमध्ये. मी बनवते, जेवण बनवते त्यापासून त्यात पण आनंद मानते. मला जमत नाही. तो म्हणतो मला ग्रीन थंब आहे, पण मला काही वाटत नाही तसं काय आहे म्हणून माझ्याकडे. पण त्याच्याकडे मात्र आहे. तो अगदी काडी जरी लावली ना तर त्याचं मोठं झाड होतं. हे बघितलंय आम्ही, म्हणजे राजीवचं आणि राजीवच्या आईचं, दोघांचं काय तसं. म्हणतात, खरा शेतकरी आहे. खरा शेतकरी. हा, ग्रीन Green थंब. thumb. मला पण जी म्हणजे ही आवड आहे ही माझ्या आईकडनं मिळाली. अच्छा. शांताबाई चळक अजून जिवंत आहेत, 94 इयर्स. वा, 94 वर्ष. 94 वर्ष स्वतःचे. ती आली होती, तिनं एक जवळजवळ 1.5 वर्ष माझ्याबरोबर होती इथे. तिनं फार ही प्रॉपर्टी एन्जॉय केली, ही प्रॉपर्टी. ही प्रॉपर्टी. अरे वा. आणि आम्ही बरेच क्षण असे एकत्र घालवले जे फार्मिंग करताना स्वतः. वा वा वा. तुमच्याकडे असे तुमचे आई वडील येत असाल
तर अशी प्रॉपर्टी तुमच्याकडे असेल आणि ती जर त्यांच्या फार्मिंग बॅकग्राऊंड असेल तर अशी प्रॉपर्टी करण्यात काय हरकत नाही. ते पण म्हणजे असं फिलिंग की मुलाच्या शेतात अमेरिकेत आहे की नाही? अभिमान होतो. अभिमान ना, आमच्या- बरोबर. आमच्या ते बॉन्ड जो आहे जमिनीशी. जमिनीशी जो बॉन्ड आहे तो इथे पण स्ट्रॉंग आहे. तर मित्रांनो, हे होतं राजू भाऊंचं अफलातून असं सिल्वर ओक फार्म. तुम्हाला हे फार्म कसं वाटलं हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोच तर वाजव रे!